मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रभात शिक्षण मंडळ संचलित बालभारती प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय येथे नगरसेविका श्रीकांचना यन्नम यांच्या पुढाकारातून विद्यार्थी व पालकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रभात शिक्षण मंडळ संचलित बालभारती प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय येथे माजी महापौर तथा प्रभाग क्रमांक 18च्या वतीने श्रीकांचना यन्नम यांच्या पुढाकारातून विद्यार्थी, पालक व नागरिकांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन महापौर विनायक कोंडेल यांच्या हस्ते झाले। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मोनिका देवेंद्र कोठे, नगरसेविका रोहिणी तडवळकर, नगरसेविका राजश्री दोडमनी, नगरसेवक श्रीनिवास मॅकल, नगरसेवक प्रशांत पल्ली यांच्यासह सुप्रभात शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, शिक्षक, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर व स्वयंसेवक उपस्थित होते। या शिबिरात विविध आजारांची तपासणी, तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य सल्ला, आवश्यक औषधोपचार तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या परिसरातील नागरिक, पालक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला। यावेळी महापौर विनायक कोंडेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणारे आरोग्य, शिक्षण व समाज उपयोगी उपक्रम प्रेरणादायी असल्याचे सांगितले। महाआरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केले, त्याबद्दल प्रभागाचे नगरसेवक श्रीकांचना यन्नम यांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो। या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे शहराचे भाजपचे अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर, नगरसेविका दोडमणीताई, तसेच आमचे नगरसेवक प्रशांतजी पल्ली साहेब, मोनिकाताई कोटेजी, नगरसेवक मॅकल साहेब, पिस्के साहेब, या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे। लहान मुलांमध्ये जो आता पावसाळ्याचे दिवस असल्याकारणे प्रादुर्भाव जो आहे तो लवकर पसरतो, म्हणून ह्याच्यावर कुठेतरी आळा घालण्यासाठी नगरसेवकांनी, आमचे यन्नमताईंनी, माजी महापौरांनी या ठिकाणी शाळेमध्ये राबवलंय, त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो। समाजाच्या आरोग्य वृद्धीसाठी अशा शिबिरांचे सातत्याने आयोजन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले।